महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गोविंदराव मोरे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। 3 वर्षांपूर्वीच्या बैठकीचा विसर, लवकर निर्णय घ्या कोळी महासंघाची मागणी। अनुसूचित जमातीतील बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी 21 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयांचा शासनाला विसर पडला असून या संदर्भातील परिपत्रक तातडीने काढावे, अशी मागणी कोळी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती। त्याची त्वरित अंमलबजावणी होणे अपेक्षित होते, मात्र शासनाकडून अद्याप परिपत्रक काढण्यात आले नाही। त्यामुळे कोळी समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। तेव्हा हे परिपत्रक त्वरित काढावे, अशी मागणी कोळी महासंघाने केली आहे। याकरिताच कोळी महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष गणेश मोरे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले। धरणे आंदोलनात युवा जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, सुनील मुदिराज, रमेश मोरे, सुरेश मोरे, कामाजी घोरपडे, सखाराम वाघमारे, देवीदास टाके यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोळी महासंघाच्या नेतृत्वाखाली आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर 36 जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने कोळी समाज निवेदन देत आहे की आमच्या कोळी महासंघातर्फे आमचे जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावं। कास्ट व्हॅलिडिटीसाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिल्याप्रमाणे आम्हाला पूर्ण माहिती आमच्या मागण्या पूर्ण करावं। तत्कालीन मुख्यमंत्री यांना आम्ही 20/10/2023 रोजी बैठक लावली होती आम्ही मुख्यमंत्र्याकडे। तर मुख्यमंत्र्याने आम्हाला शब्द दिला की आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमचा प्रश्न आम्ही सोडू। अद्याप तरी आमचा प्रश्न सुटलेला नाही। येणाऱ्या काळात जर आमचा प्रश्न नाही सुटला तर आम्हाला येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये विधान भवनासमोर, मंत्रालयासमोर आंदोलन करावं लागेल। आम्ही पूर्ण ताकदीनं कोळी समाज येणाऱ्या काळामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये मुंबईला जाऊन पूर्ण मुंबई जाम करील, जर आमचा प्रश्न या 8-15 दिवसामध्ये नाही सोडला तर।